दशक 4 नवविधा भक्ती. समास 1 श्रवण भक्ती. गेल्या समासात शिष्य भगवंताची भक्ती कशी करावी हे विचारतो. त्याला उत्तर म्हणून भक्तीचे 9 प्रकार येथे वर्णिले आहेत. त्यातील पहिला प्रकार श्रवण होय. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी ती ऐकावी, तिच्याविषयी संपूर्ण माहिती गोळा करावी, मग त्यातील निवडक महत्त्वाचे काय ते ठरवून स्वीकारावे. नीट लक्ष देऊन ऐकल्याशिवाय माणसाची कोणत्याही क्षेत्रात प्रगती होत नाही. परमार्थाचे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. ऐकूया तर. श्रीराम श्रोतेन पुसिले बरवे, भगवत भजन कैसे करावे, म्हणून बोलिले स्वभावे ग्रंथांतरी. सावध होऊन श्रोते जन, ऐका नवविधा भजन, सच्छास्त्री बोलिले पावन, होई जे येणे. श्रवणं कीर्तनं विष्णु, स्मरणं पादसेवनं, अर्चनं वंदनं दास्यं, सख्यमात्मनिवेदनं. प्रथम भजन ऐसे जाण, हरिकथा पुराण श्रवण, नाना अध्यात्म निरूपण, ऐकत जावे. कर्म मार्ग उपासना मार्ग, ज्ञान मार्ग सिद्धांत मार्ग, योग मार्ग वैराग्य मार्ग, ऐकत जावे. नाना व्रतांचे महिमे, नाना तीर्थांचे महिमे, नाना दानांचे महिमे, ऐकत जावे. दुग्धाहारी निराहारी, फळाहारी पर्णाहारी, तृणाहारी नानाहारी, कैसे ते ऐकावे. चंद्र सूर्य तारा मंडळे, ग्रहमंडळे मेघमंडळे, 21 स्वर्गे सप्त पाताळे, कैसी ते ऐकावी. ब्रह्मा विष्णु महेश स्थाने, इंद्रदेव ऋषी स्थाने, वायो वरुण कुबेर स्थाने, कैसी ते ऐकावी. राग ज्ञान ताळ ज्ञान, नृत्य ज्ञान वाद्य ज्ञान, अमृत वेळ प्रसंग ज्ञान, कैसे ते ऐकावे. 14 विद्या 64 कळा, सामुद्रिक लक्षणे सकळ कळा, 32 लक्षणे नाना कळा, कैशा त्या ऐकाव्या. कोण्या दोषे कोणे रोग, कोणा रोगास कोण प्रयोग, कोण्या प्रयोगास कोण योग, साधे तो ऐकावा. कैशा नवविधा भक्ती, कैशा चतुर्विधा मुक्ती, कैसी पाविजे उत्तम गती, ऐसे हे ऐकावे. सायोज्यता मुक्ती कैसी होते, कैसे पाविजे मोक्षाते, या कारणे नाना मते शोधित जावी. ऐसे हे अवघेची ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. सगुणाची चरित्रे ऐकावी, का ते निर्गुण अध्यात्मे शोधावी, श्रवण भक्तीची जाणावी, लक्षणे ऐसी. ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, विभक्ती सांडून भक्तीचे, मूळ शोधावे. श्रवण भक्तीचे निरूपण, निरोपिले असे जाण, पुढे कीर्तन भजनाचे लक्षण, बोलिले असे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण भक्ती निरूपण नाम समास पहिला. श्रीराम.